तर नाशिकच्या आर्टिलरी स्कूलच्या लष्करी तळावर आज युद्धजन्य परिस्थितीचा थरार अनुभवायला मिळाला। निमित्त होतं भारतीय लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन घडवणाऱ्या आणि शत्रूला धडकी भरवणाऱ्या तोपची या वार्षिक युद्धाभ्यास सरावाचं। पाहूया। भारतीय सीमांचं रक्षण करण्यासाठी लवकरच अत्याधुनिक ड्रोन लष्करामध्ये सहभागी होऊ शकतो। आपण आता देवळाली कॅम्पच्या आर्टिलरी युद्धभूमीवर आहोत आणि इथे आपण हा आता अत्याधुनिक ड्रोन बघतोय। संपूर्णपणे भारतीय बनावटीचा हा ड्रोन आहे। देशाच्या सीमांचं हा सर्वेक्षण करणार आहे। याला इंजिन देखील आहे। त्याचबरोबर दुसरा एक ड्रोन आहे, तो पूर्णपणे बॅटरीवर चालतो। त्याच्यातनं फायरिंग देखील करता येऊ शकते। ज्या कंपनीच्या माध्यमातून ड्रोन बनवण्यात आलेला आहे त्याचे संचालक आपल्यासोबत आहेत। काय वैशिष्ट्य असणार आहे ह्या ड्रोनची? एक तर सर आपला कंपनीचं नाव इक्रान एरोस्पेस आहे। हा 3 year old स्टार्टअप आहे आणि हा आपलं जे आहे राया जे नाव आहे तो एक विटॉल आहे, इंडियन मेड आहे। तो मेनली तो सर्व्हिलन्ससाठी यूज होतो। जे बॉर्डर सिक्युरिटी आणि जे असेल त्यांच्यासाठी ते सर्व्हिलन्स करतो। किती वेळ उडू शकतो? हा 6 तास उडू शकतो आणि 100 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो। यामध्ये AK-47 आपण माउंट करू शकतो, ग्रेनेड सिस्टम माउंट करू शकतो, मोटार पण माउंट करू शकतो। लष्कराचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आणखी एक गन लवकरच भारतीय लष्करामध्ये समाविष्ट होणार आहे। ॲडव्हान्स टोड आर्टिलरी सिस्टीम असे या गनचं नाव आहे। इथले संचालक आपल्यासोबत आहेत। सर, आपण जी गन बघतोय तिची वैशिष्ट्य ही 48 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते। 52 कॅलिबर गन आहे ही। अलाइन टू बॅरल, एक बॅरलशी अलाइन होतो। त्याच्यानंतर हा रॅमर आहे, याच्यामध्ये 4 ठेवला जातो। पुढे शेल असतो, तो ॲटोमध्ये रॅम होतो। रॅम एका वेळेस सर किती फौजी याच्यावर काम करू शकतो? 6+1, एक ड्रायव्हर प्लस 6 फौजी आपण याच्यावरती काम करू शकतात। शत्रूला आपल्या लष्करी सामर्थ्याची धडकी भरते। त्याचं कारणच हे आहे की अत्याधुनिक असे शस्त्रास्त्र आता लष्करामध्ये सहभागी होत आहेत। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।